नमस्कार, मी सिद्धेश ताकवले। सकाळचे 8 वाजता आहेत आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्यामध्ये आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकालासंदर्भातली। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा आज निकाल आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कोण बाजी मारणार आणि कोण हरणार आणि कुणाचं वर्चस्व राहणार याकडे सध्या लक्ष लागलंय। सर्वात जलद आणि अचूक निकाल फक्त तुम्हाला जय महाराष्ट्रवर दिसणार आहे। आज जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा आज निकाल आहे। 12 जिल्हा आणि परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा आज निकाल आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर प्रत्येक पक्षाचं भवितव्य ठरणार आहे। कोण बाजी मारणार आणि कुणाचं वर्चस्व राहणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर कुणाच्या पदरी निराशा आणि हार पडणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 7 तारखेला मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर आज निकाल आहे। जिल्हा परिषदांवरती आणि पंचायत समित्यांवरती महायुती गड राखते की मविया बाजी मारते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या विविध प्रतिनिधींकडून। सुरुवातीला मी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणार आहे। तिथून माझा सहकारी विजय शिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, आपण बघितलं असेल तर 7 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज जिल्हा परिषदांचा निकाल आहे। काय एकंदरीत वातावरण आहे, कुणाच्या बाजूने कल वाटतोय? नक्कीच सिद्धे, जर पाहायला गेलं तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला थोड्या वेळामध्ये त्याची सुरुवात होणार आहे। सुरुवातीला जर पाहिलं गेलं तर पोस्टल मतदानाला जी आहे ती सुरुवात होईल आणि या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर ईव्हीएम मशीन जे आहे ते थोड्या वेळामध्ये आणल्या जाईल। या ठिकाणी पोस्टल मतदानाला सुरुवात होईल। त्याचबरोबर जर पाहिलं तर जिल्हाभरामध्ये जे आहे ते महायुती आणि महाविकास आघाडी हे वेगवेगळ्या पद्धतीने लढल्याचं पाहायला मिळालं होतं। महायुती जे आहे ते एकमेकांच्या विरोधात होती, तर महाविकास आघाडी छत्रपती संभाजीनगरमध्ये युती करून लढत असल्याची आपल्याला पाहायला मिळाली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं गेलं तर अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या देखील पणाला लागल्या होत्या, कारण अनेक राजकीय नेत्याकडून आपल्या कुटुंबातील व्यक्ती जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यात आले होते। खासदार संदीपान भुमरे यांचा पुतण्या जो आहे तो शिवराज भुमरे हा पाचोड गटामधून जिल्हा परिषदसाठी निवडणुकीच्या रिंगणात होता। त्याचबरोबर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा देखील निवडणुकीच्या रिंगणात होता। त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर आमदार अनुराधा चव्हाण यांचा पुतण्या देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। त्याचबरोबर 2 माजी आमदारांच्या पत्न्या देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या थोड्या वेळामध्ये या मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये जर पाहिलं गेलं तर युतीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्यांनी लढवल्या आहेत। तर महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजप त्याचबरोबर शिंदे शिवसेना या दोघांनी स्वतंत्रपणे आपापले उमेदवार जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते। महानगरपालिकेमध्ये देखील त्यांना मोठं अपयश जे आहे ते यामध्ये आलं होतं, कारण स्वतंत्रपणे त्यांनी निवडणूक लढवली होती। महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मोठा फटका जो आहे तो देखील आपल्याला बसल्याचा पाहायला मिळाला होता। आता या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांना नेमकी कसं यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण महाविकास आघाडी जी आहे ते ग्रामीण भागामध्ये निवडणूक असल्यामुळे एकत्रित लढलेली आहे, तर महायुती स्वतंत्रपणे, त्यामुळे भाजपने देखील अनेक ठिकाणी आपली जोरदार ताकद लावल्याची पाहायला मिळाली। त्याचबरोबर शिंदेचे उमेदवार ज्या रिंगणात आहेत त्या ठिकाणी शिंदेने देखील ताकद लावल्याची आपल्याला पाहायला मिळाली होती। राष्ट्रवादीच्या अनेक नेत्याकडून जे आहे ते प्रचारच करण्यात आला नव्हता, त्यामुळे महायुतीचे नेते जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात आहेत, तर काही ठिकाणी महाविकास आघाडी देखील त्या ठिकाणी जोरदार जी आहे ती टक्कर देणार आहे। थोड्या वेळामध्ये आता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे नेमकी कोणत्या पक्षाकडे कल मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच विजय, तू सोबतच राहा, मला बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून घेतच राहायचे। आपण आता बारामतीला जाणार आहोत, कारण बारामती